आज ना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आम्ही. 2-3 दिवसापूर्वी मी माझं रक्त टेस्ट करण्यासाठी दिलं होतं. अशामध्ये खूपच प्रवास होतो, सो त्यामुळे काय माहीत नाही, पण खूप वीकनेस फील होत होतं आणि पायाला मुंग्या वगैरे येत होत्या. सो डॉक्टरांनी सांगितलं होतं रक्त टेस्ट करण्यासाठी आणि ते रक्त टेस्ट करण्यासाठी दिलं होतं. तेच रिपोर्ट घ्यायचे होते आणि सो डॉक्टरांना पण दाखवायचे होते. त्यामुळे ना सकाळी-सकाळीच वडोदला गेलो होतो आम्ही आणि 10-10:30 वाजता आम्ही वडोजमध्ये गेलो होतो. त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती हॉस्पिटलमध्ये आणि इकडे माझा कारनामा. सरकारांच्या बुटांच्या साईडनं दोन्ही चप्पल ठेवायच्या नाही का, असो. आणि तिथे गेल्याच्या नंतर पहिलं रक्त रिपोर्ट घेतले, परत डॉक्टरांना वगैरे दाखवून घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर बोलले, की सगळं काही नॉर्मल आहे, पण 2-3 दिवसानंतर परत एक वेळ येऊन भेटून जावा. आणि मग परत तिथनं आम्ही बँकेमध्ये गेलो. सरकारांचं काहीतरी काम होतं, ते आवरलं आणि तिथनं परत घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ना सरकार बोलले, की "पहिलं चहा ठेव, खूप थकवा झालाय." मग सगळ्यांसाठी चहा ठेवला, चहा वगैरे घेतला आणि सकाळी जाते वेळी ना लवकर गेलो होतो, सो त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही बनवला नव्हता. कपडे कपडे वगैरे धुवून गेली होती आणि नाश्ताच केला होता. घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा होता आणि रात्रीची कणिक होती ठेवलेली मी फ्रिजमध्ये. म्हटलं की ते पहिलं बाहेर काढून घ्यावी कारण खूप थंड झाली होती आणि म्हटलं तोपर्यंत आपण चेंज करून घ्यावं. मी इकडे चेंज वगैरे करून घेतलं. त्यानंतर मला भाजी पण बनवायची होती. वाटाणे सोलून घेतले, वाटाण्याच्या शेंगा आणि इकडे वाटाण्याची भाजी पण बनवायची होती मला. सो ती पहिलं भाजी वगैरे बनवून घेतली आणि भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं की चपात्या बनवून घ्याव्यात. कारण 12-12:30 झाले होते जेवणासाठी. तसा सकाळी नाश्ता केलाच होता, पण तरी पण म्हटलं की उशीर झाला. माझ्या गोळ्या पण होत्या. सो त्यामुळे इकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या सगळ्या आणि जेवण वगैरे केलं. त्यानंतर ना 4-4:30 वाजता मी बसले होते कुरड्या खात. तर आमची मनी इकडे माझ्याकडे म्याव-म्याव करत होती. मी जे खाते ना ते तिला हवंच असतं. मग ते मी बिस्किट खाऊ किंवा काही पण खाऊ ते तिला पाहिजे. मग तिकडे तिला कुरड्या टाकल्या खाण्यासाठी. ती पण माझ्यासोबत खात होती. परत सरकार गावामध्ये गेले. माझ्यासाठी Cadbury वगैरे आणली आणि असा गेला माझा आजचा दिवस.